नमस्कार मित्रांनो, आणि सुंदर स्वर्ग बनवण्याची अद्भुत शक्ती जर या विश्वात कोणाकडे असेल तर ती फक्त आणि फक्त त्या घरातील स्त्रीकडे असते। स्त्री ही सृष्टीची ती अत्यंत अनमोल, पवित्र आणि रहस्यमय निर्मिती आहे, जिच्यामध्ये विधात्याने साक्षात माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता अन्नपूर्णा यांच्या दिव्य गुणांचा संगम घडवून आणला आहे। विचार करा, घरातील पुरुष दिवसरात्र कष्ट करतो, उन्हातान्हात राबतो, घरासाठी पैसा कमावून आणतो आणि सर्व सुखसुविधांची साधने उभी करतो, परंतु जर त्या घरातील स्त्रीच्या मनात, विचारांत आणि आचरणात दैवी गुणांचा अभाव असेल तर तो सर्व पैसा, ती सर्व संपत्ती पाण्यासारखी वाहून जाते। अशा घरात दरिद्रता, कटकटी आणि भयानक अशांती कायमचा डेरा जमावते। याउलट जर एखाद्या घरात धनाचा घोर अभाव असेल, पैशांची अडचण असेल, पण त्या घरातील गृहलक्ष्मीच्या ठायी धर्म, शील, संयम आणि मर्यादा वास करत असतील तर ती स्त्री आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक शक्तीच्या बळावर त्या गरिबीत सुद्धा घराला वैकुंठ बनवते। शास्त्र आणि संतांच्या अनुभवातून आज आपण अशा 4 अत्यंत महत्त्वाच्या गुणांबद्दल जाणून घेणार आहोत। जे गुण ज्या स्त्रीमध्ये असतात त्या घरातून माता लक्ष्मी कधीही रुसून जात नाही आणि साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा तिथे स्थायी वास असतो। चला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला गुण, ईश्वर भक्ती आणि सर्व स्तरांवरील पवित्रता। स्त्रीच्या ठायी असणारा पहिला आणि सर्वात शक्तिशाली गुण म्हणजे देवावरील तिची अगाध श्रद्धा आणि घरातील वातावरणात पवित्रतेचा संचार करणे। जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पावन ब्राह्ममुहूर्तावर आपल्या निद्रा आणि आळसाचा त्याग करून उठते, ती केवळ एक सामान्य स्त्री नसते, ती आपल्या घराची सर्वात मोठी रक्षक आणि साक्षात देवीचे रूप असते। सकाळी उठून जेव्हा ती सर्वात आधी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करते, तिथे पाण्याचा शिडकाव करते आणि रांगोळी काढते, तेव्हा ती केवळ धूळ माती साफ करत नसते, तर ती रात्रभरात साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती आणि दरिद्रता घराबाहेर घालवत असते। त्यानंतर जेव्हा ती स्नान करून पूर्ण शारीरिक आणि मानसिक पवित्रतेने घरातील मंदिरात भगवान श्रीकृष्णांसमोर किंवा आपल्या कुलदेवतेसमोर दीप प्रज्वलित करते, तेव्हा त्या दिव्याच्या लहानशा ज्योतीतून निघणारा प्रकाश फक्त मंदिरालाच उजळवत नाही, तर संपूर्ण घराच्या कोनाभाकोपऱ्यात सकारात्मकता आणि ईश्वरी कृपेचा संचार करतो। श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट म्हटले आहे, अनन्याश्चिंतयन्तो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। म्हणजेच जो भक्त नित्य निरंतर अनन्य भावाने माझे स्मरण करतो, त्याच्या योगक्षेमाची, त्याच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजांची काळजी मी स्वतः घेतो। भक्ती आणि पवित्रतेचा हा प्रभाव केवळ पूजेच्या घरापुरता मर्यादित राहत नाही, तर तो स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो। स्वयंपाकघर हे कोणत्याही कुटुंबाचे हृदय असते, कारण तिथूनच संपूर्ण कुटुंबाचे पोषण होत असते। जी स्त्री स्वयंपाकघरात प्रवेश करताना देवाचे स्मरण करते आणि अन्न शिजवताना तिच्या ओठांवर भगवंताचे नाव, नामस्मरण किंवा एखादे सुंदर भजन असते, तिच्या हाताने बनलेले साधे भोजन सुद्धा साक्षात अमृत आणि प्रसाद बनते। आपल्या शास्त्रात म्हटले आहे, जैसा खाये अन्न वैसा होय मन। जेव्हा घरातील पुरुष आणि मुले भक्ती आणि पवित्रतेने बनवलेले ते अन्न ग्रहण करतात, तेव्हा त्यांच्या मनातील राग, द्वेष, संताप आणि वाईट विचार आपोआप नष्ट होतात, त्यांची बुद्धी शुद्ध होते आणि ते धर्माच्या मार्गावर चालू लागतात। अशा भक्तिमय स्त्रीच्या घरात कधीही वाईट नजर, भयानक आजारपण, अकाल मृत्यू किंवा मोठे संकट प्रवेश करू शकत नाही, कारण तिने जपलेल्या भगवन नामाचे अदृश्य आणि अभेद्य कवच त्या घराचे 24 तास रक्षण करत असते। या संसारात दरिद्रता म्हणजे केवळ पैशांची कमतरता नव्हे। जेव्हा माणसाच्या मनात हाव, असंतोष आणि इतरांचा द्वेष भरतो, तेव्हा कोट्यवधींची संपत्ती असूनही तो आतून दरिद्रीच राहतो। म्हणूनच स्त्रीच्या ठायी असणारा दुसरा सर्वात महान गुण म्हणजे असीम संतोष, समाधान। आजच्या या आधुनिक आणि दिखाव्याच्या युगात, जिथे प्रत्येकजण दुसऱ्याशी तुलना करून पुढे जाण्याच्या शर्यतीत धावत आहे, जिथे इतरांचे कपडे, दागिने, गाड्या आणि बंगला पाहून लोक स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करू लागतात, तिथे एक समाधानी आणि सुघड स्त्री कोणत्याही कुटुंबासाठी देवाने दिलेल्या वरदानापेक्षा कमी नसते। जी स्त्री आपल्या पतीची कमाई आणि त्याचे कष्ट समजून घेते, जिला आपल्या अंथरुणावर पाहून पाय पसरण्याची कला अवगत असते आणि जी मर्यादित साधनांमध्येही संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवते, त्या घरात कधीही कंगाली येऊ शकत नाही। या उलट जर स्त्री असमाधानी असेल, ती जर रोज शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी स्वतःची तुलना करून पतीला टोमणे मारत असेल, आपल्याकडे ही गाडी नाही, तो दागिना नाही, आपले घर दुसऱ्यांसारखे मोठे नाही, तर तो पुरुष प्रचंड मानसिक तणावाखाली जातो। पत्नीच्या त्या कधीही न संपणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मग बऱ्याचदा पुरुष चुकीच्या, अधर्माच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालतात। अधर्माची आणि पापाची कमाई घरात आल्यावर ती कधीही बरकत आणत नाही, ती आपल्यासोबत आजारपण, कोर्ट कचेऱ्या आणि कुटुंबाचा विनाश घेऊन येते। परंतु जी स्त्री हसून आपल्या पतीला म्हणते, तुम्ही जगाची चिंता करू नका, आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण खूप सुखी आहोत, तुम्ही फक्त प्रामाणिकपणाच्या मार्गावर चला, मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभी आहे, अशी स्त्री आपल्या पतीचे मनोबल हिमालयासारखे मजबूत करते। संतोष आणि निस्वार्थ प्रेमाची वास्तविक महिमा समजून घेण्यासाठी आपल्या शास्त्रांमधील एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आठवतो, तो म्हणजे परमभक्त विदुर आणि त्यांची पत्नी विदुराणीजींचा प्रसंग।
महाभारताच्या युद्धापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण शांतिदूत बनून हस्तिनापूरला गेले तेव्हा दुर्योधनाने त्यांचे स्वागत करण्यासाठी 56 भोगांचा अत्यंत भव्य आणि राजेशाही थाट तयार केला होता. दुर्योधनाला आपल्या अपार संपत्तीचा आणि सत्तेचा मोठा अहंकार होता. त्याला वाटले की तो आपल्या वैभवाने साक्षात त्रिलोकीनाथ श्रीकृष्णाला वश करेल. पण भगवान श्रीकृष्ण हे कसल्याही दिखाव्याचे किंवा 56 भोगाचे भुकेले नसतात. ते फक्त आणि फक्त सच्च्या प्रेमाचे आणि भावाचे भुकेले असतात. श्रीकृष्णाने दुर्योधनाचा तो अहंकाराने भरलेला 56 भोग धुडकावून लावला आणि ते हस्तिनापूरच्या गल्लीबोळातून जात थेट आपले परमप्रिय भक्त विदुरजींच्या साध्या गरीब कुटियाकडे निघाले. विदुरजींचे घर अत्यंत साधे होते. तिथे कोणतेही किमती गालीचे नव्हते किंवा सोन्या चांदीची भांडी नव्हती. श्रीकृष्ण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा विदुरजी घरी नव्हते आणि त्यांची पत्नी विदुरानीजी स्नान करत होत्या. जेव्हा विदुरानीजींनी बाहेरून भगवंतांचा तो ओळखीचा आणि मधुर आवाज ऐकला, "काकी, दार उघड," तेव्हा त्यांच्या मनात प्रेमाची आणि भक्तीची अशी लाट उसळली की त्या स्वतःचे भान हरपून बसल्या. आपण कसे वस्त्र परिधान केले आहे याचेही भान त्यांना राहिले नाही. त्या तशाच धावत दाराकडे आल्या. साक्षात आपल्या आराध्याला, संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्वामीला आपल्या तुटलेल्या झोपडीच्या दारात उभे पाहून विदुरानीजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. श्रीकृष्णाने अतिशय प्रेमाने आणि हक्काने सांगितले, "काकी, मला खूप भूक लागली आहे. तुझ्या घरात जे काही असेल ते मला खायला दे." विदुरानीजी धावत स्वयंपाकघरात गेल्या. घरात त्यावेळी शिजवण्यासाठी काहीही नव्हते. फक्त काही केळी ठेवली होती. त्या केळी घेऊन आल्या आणि भगवंतांसमोर बसून ती सोलू लागल्या. पण भगवंतांच्या दर्शनाच्या त्या अथांग प्रेमात आणि भावावस्थेत विदुरानीजी एवढ्या लीन झाल्या होत्या की त्या केळे सोलायच्या, पण अज्ञानाने केळ्याचा गर फेकून द्यायच्या आणि केळ्याचे टर्फल म्हणजे साली प्रेमाने श्रीकृष्णाच्या मुखात भरवायच्या. आणि विचार करा, तो संपूर्ण विश्वाचा स्वामी, ज्याला वैकुंठात माता लक्ष्मी स्वतः अमृतातुल्य भोजन वाढते, तो भगवान त्या केळ्याच्या सालांना एवढ्या आनंदाने, आवडीने आणि तृप्तीने खात होता जणू जगात त्यापेक्षा स्वादिष्ट काहीच नाही. इतक्यात तिथे विदुरजी आले. त्यांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा ते घाबरले आणि पत्नीवर रागावून म्हणाले, "हे तू काय अनर्थ करत आहेस? तू देवाला केळ्याची साले भरवत आहेस?" तेव्हा विदुरानीजी भानावर आल्या आणि आपल्या चुकीबद्दल रडू लागल्या. पण भगवंतांनी हसून विदुरजींना शांत केले आणि म्हणाले, "विदुरा, या सालींमध्ये काकींच्या ज्या निर्मल प्रेमाची आणि संतोषाची चव मला मिळाली आहे, ती चव मला जगातील कोणत्याही राजवाड्याच्या 56 भोगात कधीच मिळू शकत नाही." मित्रांनो, हा प्रसंग आपल्याला शिकवतो की ईश्वराला किंवा वास्तविक समृद्धीला तुमच्या घराच्या बाह्य सजावटीशी किंवा बँक बॅलन्सशी काहीही देणेघेणे नसते. जिथे विदुरानींसारखी समाधानी स्त्री असते तिथे साक्षात नारायण स्वतः चालून येतात आणि जिथे नारायण असतात तिथे माता लक्ष्मी सर्व ऐश्वर्य घेऊन आपोआप हजर होते. स्त्रीच्या ठायी असणारा तिसरा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे असीम धैर्य आणि तिच्या जिभेवरील गोडवा. वाणीमध्ये ती प्रचंड शक्ती आहे जी तुटलेली नाती एका क्षणात जोडू शकते आणि वसलेले घर एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते. ज्या घरातील स्त्रीच्या जिभेवर नेहमी राग, शिव्या, कडू शब्द, टोमणे आणि कटकट असते ते घर कधीही स्वर्ग बनू शकत नाही. विचार करा, जेव्हा घरातील पुरुष दिवसभराचे कष्ट, अपमान, धावपळ आणि तणाव सहन करून संध्याकाळी घरी परततो तेव्हा त्याला फक्त थोडी मानसिक शांती आणि 2 गोड शब्दांची अपेक्षा असते. अशा वेळी जर घरातील स्त्रीने त्याला प्रेमाने विचारपूस केली, थंड पाणी दिले, त्याच्या संघर्षाला समजून घेतले तर त्या पुरुषाचा दिवसभराचा सर्व थकवा आणि निराशा एका क्षणात दूर होते. त्याला वाटते की आपल्या पाठीशी एक भक्कम शक्ती उभी आहे. पण जर तो घरी आल्या आल्या स्त्रीने कटकट सुरू केली, जुन्या तक्रारींचे पोते उघडले आणि कारणाशिवाय भांडण केले तर त्या घरातील उरलीसुरली शांतीही जळून खाक होते. आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट चेतावणी दिली आहे, जिथे रोज भांडणे होतात, जिथे सतत मोठ्या आवाजात आरडाओरडा होतो, जिथे भांडणात भांडी फेकून दिली जातात, तिथून देवशक्ती कान बंद करून निघून जातात आणि तिथे अललक्ष्मी म्हणजेच भयानक दरिद्रता, आजारपण आणि शोक प्रवेश करतो. धैर्य हा स्त्रीचा सर्वात मोठा आणि मौल्यवान दागिना आहे. आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आर्थिक अडचण असते, कुटुंबात मतभेद होतात किंवा अचानक काही संकट येते. त्या कठीण काळात जर स्त्रीने धैर्य सोडले, ती जर खचली किंवा चिडली तर संपूर्ण कुटुंब पत्त्यांसारखे कोसळते. पण जी स्त्री त्या संकटातही हिमालयासारखी भक्कम उभी राहते, जी स्वतःचा राग पिऊन जाते आणि इतरांना क्षमा करण्याचे मोठे मन ठेवते, ती आपल्या कुटुंबाला कोणत्याही मोठ्या वादळातून सुरक्षित बाहेर काढते. तिचा हा संयम, तिचे मौन आणि तिची गोडवाणी घरातील मुलांच्या चरित्रावर उत्तम संस्कार घडवते. शांत आणि धैर्यवान आईच भविष्यात समाज आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मुलांची निर्मिती करते. चौथा आणि अंतिम दिव्य गुण जो स्त्रीला साक्षात देवीच्या रूपात स्थापित करतो तो म्हणजे तिच्या मनात वसलेली दया, परोपकार आणि अतिथी सत्काराची भावना. आपल्या सनातन धर्माची ही अतिशय महान आणि प्राचीन परंपरा आहे की जेव्हा घरात स्वयंपाक बनतो तेव्हा 1. पहिली पोळी भाकरी गोमातेसाठी काढली जाते. 2. शेवटची पोळी श्वानासाठी म्हणजे कुत्र्यासाठी काढली जाते. 3. मुठभर धान्य पक्ष्यांसाठी गच्चीवर किंवा अंगणात ठेवले जाते. हा केवळ एक कर्मकांड नाही, तर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन घेण्याचे हे एक महान आध्यात्मिक शास्त्र आहे. जी स्त्री आपल्या स्वयंपाकघराला केवळ स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरण्याची जागा मानत नाही, तर त्याला अन्नपूर्णा देवीचे मंदिर मानते,
तिच्या घरातील अन्नधान्याचे कोठार साक्षात कुबेर सुद्धा रिकामे करू शकत नाही. जिच्या हृदयात एवढी करुणा आहे की ती एखाद्या भुकेल्या माणसाला किंवा लाचार प्राण्याला पाहून आपल्या वाटणीचे अन्नही प्रेमाने भरवते. तिच्या हातात साक्षात माता अन्नपूर्णेचा वास असतो. जेव्हा एखादा पाहुणा तुमच्या घरी येतो तेव्हा शास्त्र म्हणतात, अतिथी देवो भव. अतिथीच्या रूपात स्वयं ईश्वर तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जी स्त्री घरी आलेल्या पाहुण्याचे हसऱ्या मुखाने कसलाही कंटाळा न आणता आदर सत्काराने स्वागत करते, त्यांना प्रेमाने भोजन वाढते, ती स्त्री आपल्या कुटुंबासाठी एवढ्या मोठ्या पुण्याचा साठा करते ज्याची मोजदाद करता येत नाही. तो भुकेलेला जीव किंवा पाहुणा जेव्हा तृप्त होऊन तुमच्या घरातून निघतो तेव्हा त्याच्या हृदयातून निघणारा मूक आशीर्वाद तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता आणि भविष्यात येणारी मोठी संकटे किंवा अकाल मृत्यू दूर करतो. या उलट ज्या घरात आलेल्या पाहुण्याचा अपमान केला जातो, जिथे अन्न वाया घालवले जाते पण भुकेल्याला दिले जात नाही, तिथे कितीही पैसा आला तरी तो आनंद देऊ शकत नाही. तो पैसा शेवटी आजारपणात किंवा कोर्ट कचेरीच्या वादात नष्ट होतो. मित्रांनो, ईश्वराने स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक सहनशील आणि शक्तिशाली बनवले आहे. शारीरिकदृष्ट्या पुरुष बलवान दिसत असला तरी मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने स्त्रीची सहनशक्ती आणि तिचे समर्पण पुरुषापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. पुरुष इट सिमेंटने एक इमारत उभी करतो, पण स्त्री आपल्या या 4 गुणांनी 1. ईश्वरावर श्रद्धा व पवित्रता, 2. असीम संतोष, 3. धैर्य व गोडवाणी आणि 4. दया व अतिथी सत्कार त्या इमारतीत प्राणांचा संचार करते आणि त्याला स्वर्ग बनवते. म्हणूनच घरातील पुरुषांचेही हे परम कर्तव्य आहे की त्यांनी अशा गृहलक्ष्मीचा पूर्ण सन्मान करावा. शास्त्रातील अत्यंत महत्वाची चेतावणी, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाः क्रियाः. म्हणजेच जिथे नारीचा आदर केला जातो तिथे देवता निवास करतात आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो तिचे अश्रू ढाळले जातात. तिथे केलेल्या सर्व पूजा, कठोर व्रत आणि अनुष्ठान पूर्णपणे व्यर्थ ठरतात. तुम्ही कितीही मोठ्या मंदिरात जाऊन डोके टेकले तरी जर तुमच्या घरातील स्त्री, तुमची आई, तुमची पत्नी किंवा मुलगी तुमच्या अन्यायामुळे किंवा कडू शब्दांमुळे रडत असेल तर ईश्वर तुमचा कोणताही नवस किंवा पूजा स्वीकार करणार नाही. स्त्रीचा आदर करणे हे प्रत्येक पुरुषाचे पहिले कर्तव्य आहे. आणि माझ्या सर्व माता, भगिनी आणि लेकींनाही नम्र प्रार्थना आहे, आपल्यातील या ईश्वरी शक्तीला ओळखा. स्वतःचे मन लहान सहान ईर्ष्या, राग आणि टीव्ही सिरियल्सच्या नकारात्मकतेतून बाहेर काढा. आपल्या घराला एक असा शांततेचा आश्रम बनवा जिथे प्रवेश करताच प्रत्येकाचा थकवा आणि दुःख दूर होईल. मित्रांनो, जर आजच्या या आध्यात्मिक विचारांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात, विचारात व कुटुंबात सकारात्मक बदल करण्याची नवी प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. हा अनमोल विचार फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचे घर एक सुंदर स्वर्ग बनेल. आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाशी जोडले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी देवो. धन्यवाद.